ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि लोकप्रिय अभिनेत्री रंजना यांच्या अधुऱ्या प्रेम कहाणीबद्दल आपण सर्वच जण जाणतो। अशोक सराफ आणि रंजनानं मराठी सिनेसृष्टीला एकापेक्षा एक अनेक सुपरहिट चित्रपट दिले। प्रेक्षकांची ही आवडती जोडी होती। या दोघांमध्ये काहीतरी शिस्त आहे अशी चर्चा मराठी सिनेसृष्टीत या दरम्यान रंगली होती। हे दोघे एकत्रही होते। लवकरच ते दोघे लग्नबंधनात अडकणार अशा बातम्या असतानाच पंढरीची वारी या चित्रपटाच्या दरम्यान पंढरीची वारी या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रंजनाचा भीषण अपघात झाला आणि त्यानंतर त्या कायमच्या व्हीलचेअरवरच राहिल्या। यानंतर अशोक सराफ रंजनापासून वेगळे झाले आणि मग काही वर्षांनी त्यांनी अभिनेत्री निवेदिता सराफ सोबत लग्नगाठ बांधली। रंजना मात्र शेवटपर्यंत कायम एकटीच राहिली। तिने तिच्या भावना एका नाटकाद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न देखील केला होता। रंजनाच्या वाईट दिवसात तिला अशोक सराफ यांची साथ भेटली नाही आणि ही प्रेम कहाणी कायमच अधुरी राहिली। त्यानंतर हे दोघे कधीच बोलले नाहीत। अशोक सराफ यांनी मुलाखतींमध्ये रंजनाबद्दल बोलणं कायमच टाळलं, पण अखेर अशोक सराफ रंजनाबद्दल एका मुलाखतीत बोलले। अफेअर आणि ब्रेकअप नंतर ते पहिल्यांदाच रंजनाबद्दल स्पष्टपणे बोलले की तिचे मी सुरुवातीचे पिक्चर पाहिले आहेत। का केले तिने ते? असे होते ते पिक्चर। खरं सांगायचं तर माझी जोडी जमली ती रंजना बरोबर। ती एक उत्कृष्ट आणि मेहनती कलाकार होती। आपल्याला जी गोष्ट जमत नाही ती जमत का नाही, जमणार मला असा तिचा ध्यास असायचा। तो जो ध्यास असतो ना तेव्हा तुम्ही यशस्वी होता, म्हणूनच ती यशस्वी झाली। नाहीतर तिनं सुरुवातीला केलेले पिक्चर मी पाहिलेले आहेत। का केले तिने असे पिक्चर असे ते होते, पण नंतर तिने स्वतःला एवढं डेव्हलप केलं की तिचे आणि माझे सर्वात जास्त पिक्चर असतील इंडस्ट्रीत आमच्या जोडीचे। तिची आणि माझी जोडी जमली होती त्यावेळेला। एका मुलाखतीत अशोक सराफ रंजना आणि आपल्या जोडीबद्दल व्यक्त झाले। तर मग अशोक सराफ आणि रंजना यांची जोडी तुम्हाला देखील आवडते का? तुम्हाला त्यांचे कोणते चित्रपट आवडतात हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।